नमस्कार. पुढील काही तास हवामानाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकतात. शहरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नेमक्या कोणत्या भागात पावसाचा अधिक प्रभाव राहू शकतो आणि पुढील काही तासांत अंदाज काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुण्यासाठी ताजा पावसाचा अंदाज. सध्या हवामानाच्या अंदाजामुळे पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता असून पुढील काही तासांत मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळू शकतात. विशेषतः शिवाजीनगर, कोथरूड, औंध, बाणेर, हिंजवडी, वाकड, पिंपरी चिंचवड, हडपसर, कात्रज, स्वारगेट, सिंहगड रोड, कर्वेनगर, धायरी, वारजे, खडकवासला आणि लोणी काळभोर या भागामध्ये पावसाचा प्रभाव अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी कोणत्या भागांनी सतर्क राहावे? डोंगराळ आणि घाट परिसरात ढगांची वाढ होत असल्याने पिरंगुट, मुळशी, तामिनी घाट, भोर आणि वेल्हे परिसरात काही वेळा जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात प्रवास करणाऱ्यांनी काळजी घ्यावी. शहरातील सखल भागामध्ये पावसाचा जोर वाढल्यास काही ठिकाणी पाणी साचू शकते. त्यामुळे कार्यालयीन वेळेत बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी वाहतुकीचा अतिरिक्त वेळ गृहीत धरावा. पुढील काही तासांचा पावसाचा अंदाज. हवामानातील सध्याची परिस्थिती पाहता अधूनमधून पावसाच्या सरी सुरू राहण्याची शक्यता आहे. काही भागात हलका पाऊस पडेल तर काही भागात अचानक मुसळधार सरी कोसळू शकतात. वाऱ्याचा वेगही काही प्रमाणात वाढू शकतो. शहरातील तापमानात किंचित घट होण्याची शक्यता असून वातावरण दमट राहील. ढगाळ हवामानामुळे सूर्यदर्शन कमी होण्याचा अंदाज आहे. नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना देण्यात येत आहे. दुचाकीस्वारांनी रेनकोट आणि हेल्मेटचा वापर नक्की करावा. वाहन चालकांनी घसरड्या रस्त्यांवर वेग कमी ठेवावा. पाणी साचलेल्या रस्त्यांमधून वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी. आवश्यकता नसल्यास डोंगराळ भागातील प्रवास पुढे ढकलण्याचाही विचार करावा. एकंदरीत पुणे आणि पुढील परिसरात काही तास पावसाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. तर काही भागामध्ये काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरींचा अंदाज हवामान विभागातील बदलांवर लक्ष ठेवून व्यक्त करण्यात आला आहे. तुमच्या परिसरात सध्या पाऊस सुरू आहे का? कमेंटमध्ये तुमच्या भागाचे नाव नक्की लिहा. अशा अचूक आणि जलद पावसाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.